श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या SC मराठी चॅनलवर. बाळा थांब, हा व्हिडिओ आत्ता बंद करू नकोस, कारण श्रावणाचा हा पवित्र काळ आहे आणि कदाचित तुझ्या मनात अशी एक इच्छा आहे जी तू कोणालाही पूर्णपणे सांगू शकत नाहीस. तू ती इच्छा मनात ठेवली आहेस, कधी देवासमोर सांगितली आहेस, कधी स्वामी समर्थांच्या चरणी ठेवली आहेस आणि कधी रात्री एकटा असताना स्वतःलाच विचारलेस, स्वामी माझी ही इच्छा कधी पूर्ण होणार? कदाचित तू पैशांसाठी प्रार्थना करतोयस, कदाचित नोकरीसाठी, कदाचित व्यवसायासाठी, कदाचित घरातील एखाद्या समस्येसाठी, कदाचित एखाद्या नात्यासाठी, कदाचित तुझ्या मुलांसाठी, कदाचित तुझ्या आईवडिलांसाठी, किंवा कदाचित अशी एखादी मनोकामना आहे जी तू गेल्या अनेक वर्षांपासून मनात घेऊन फिरतोयस. तू प्रयत्न केलेस, प्रार्थना केलीस, देवाला साकडं घातलंस, पण अजूनही उत्तर दिसत नाही आणि म्हणूनच मनात प्रश्न येतो, स्वामी माझी प्रार्थना ऐकतात का? बाळा, आजचा हा संदेश त्याच प्रश्नासाठी आहे. पण आज मी तुला अनेक गोष्टी सांगणार नाही. आज मी तुला एक छोटंसं वाक्य सांगणार आहे. असं वाक्य जे तू श्रावणात स्वामींच्या चरणी मनापासून अर्पण करू शकतोस. पण ते वाक्य शेवटी सांगण्याआधी तुला एक गोष्ट समजून घ्यावी लागेल, कारण फक्त शब्द उच्चारल्याने भक्ती पूर्ण होत नाही. त्या शब्दामागचा भाव महत्त्वाचा असतो आणि म्हणून आजचा संदेश शेवटपर्यंत ऐक, कारण शेवटी आपण ते एक वाक्य मनापासून म्हणणार आहोत आणि त्याआधी तुझ्या मनोकामनेला स्वामींच्या चरणी कसं ठेवायचं हे समजून घेणार आहोत. तुझ्या मनातली इच्छा स्वामींपासून लपलेली नाही. बाळा, तुला वाटतं मी माझी इच्छा कुणाला सांगितली नाही, मी माझं दुःख कुणाला सांगितलं नाही, मी रात्री रडलो हे कुणाला माहीत नाही, माझ्या मनात काय चाललंय हेही कुणाला माहीत नाही. पण भक्तीच्या भाषेत एक सुंदर विश्वास आहे. तुझ्या मनातील भाव स्वामींपासून लपलेले नाहीत. तुला मोठमोठ्या शब्दांची गरज नाही, कठीण मंत्रांची गरज नाही. तुझ्या मनातला एक साधा भावही पुरेसा आहे. तू फक्त म्हण, स्वामी मला मार्ग दाखवा. बस. कधीकधी आपण देवाकडे खूप मोठ्या मागण्या घेऊन जातो, पण खरी प्रार्थना खूप साधी असते. स्वामी मला योग्य ते समजण्याची बुद्धी द्या, योग्य ते करण्याची शक्ती द्या आणि जे माझ्यासाठी योग्य नाही ते स्वीकारण्याची ताकद द्या. ही प्रार्थना मनाला बदलते. श्रावण म्हणजे फक्त इच्छा मागण्याचा महिना नाही. बाळा, श्रावण आला की आपण अनेक गोष्टी करतो. पूजा करतो, देवदर्शन करतो, नामस्मरण करतो, उपवास करतो, मंदिरात जातो. पण श्रावणाचा खरा अर्थ फक्त इच्छा मागण्यात नाही. श्रावण म्हणजे मनाकडे पुन्हा पाहण्याची संधी. तुझं मन कुठे अडकलेलं आहे? तुला कोणत्या गोष्टीची भीती आहे? तुला कोणत्या गोष्टीची आस आहे? तू कोणाला माफ करू शकत नाहीस. तू स्वतःला कोणत्या चुकीसाठी दोष देतोयस? या सगळ्यांकडे पाहण्याची ही वेळ आहे. कारण मन शांत झालं की प्रार्थना अधिक खोल होते. तुझी मनोकामना नेमकी काय आहे? बाळा, आता मनात एक इच्छा आठव, फक्त एक. सगळ्या इच्छा एकाच वेळी आठवू नकोस. फक्त ती एक जी सध्या तुझ्या मनाच्या सर्वात जवळ आहे. कदाचित तुला एखादी नोकरी हवी आहे, कदाचित एखाद्या व्यक्तीसोबत नातं सुधारावं असं वाटतं, कदाचित घरातील समस्या संपावी असं वाटतं, कदाचित आर्थिक स्थैर्य हवं आहे, कदाचित आरोग्य आणि सुखासाठी प्रार्थना आहे, कदाचित तुझं एखादं मोठं स्वप्न आहे. ती इच्छा मनात आण आणि स्वतःला विचार, ही इच्छा मला का हवी आहे?
हा प्रश्न महत्त्वाचा आहे, कारण इच्छा आणि गरज यामध्ये फरक असतो. मनोकामना आणि हट्ट. बाळा, कधीकधी आपण देवाकडे प्रार्थना करत नाही, आपण देवाकडे हट्ट करतो. हेच झालं पाहिजे, हीच व्यक्ती माझ्या आयुष्यात आली पाहिजे, हेच काम मिळालं पाहिजे, हीच गोष्ट माझ्या मनाप्रमाणे झाली पाहिजे. पण भक्ती आपल्याला एक वेगळी गोष्ट शिकवते. देवाकडे मागताना आपल्या इच्छेसोबत समर्पणही असावं. म्हणूनच आजचं ते एक वाक्य आहे, स्वामी, माझ्या मनातली इच्छा तुम्हाला माहिती आहे. माझ्यासाठी जे योग्य आहे ते योग्य वेळी आणि योग्य मार्गाने घडू द्या. बाळा, हे वाक्य फक्त बोलायचं नाही, हे समजून घ्यायचं आहे. योग्य वेळी हा शब्द का महत्त्वाचा आहे? आपल्याला सगळं आत्ताच हवं असतं. आज प्रार्थना केली, उद्या उत्तर हवं. आज अर्ज केला, उद्या नोकरी हवी. आज प्रयत्न केला, उद्या यश हवं. पण जीवनाची प्रत्येक गोष्ट आपल्या वेळेनुसार घडत नाही. कधी उशीर होतो, कधी परिस्थिती बदलते, कधी आपण बदलतो. आणि मग मागे वळून पाहिलं की जाणवतं, त्यावेळी ते झालं असतं तर कदाचित मी आज जिथे आहे तिथे पोहोचलोच नसतो. म्हणून बाळा, आज स्वामींकडे फक्त परिणाम मागू नकोस, वेळेवर विश्वास ठेवायला शिक. एक छोटा प्रश्न. बाळा, जर तुला तुझी मनोकामना आजच मिळाली तर तू तिच्यासाठी तयार आहेस का? हा प्रश्न कठीण आहे. पैसा हवा आहे, पण पैसा हाताळण्याची शिस्त आहे का? यश हवं आहे, पण त्याची जबाबदारी स्वीकारण्याची तयारी आहे का? नातं हवं आहे, पण नातं टिकवण्यासाठी स्वतःमध्ये बदल करण्याची तयारी आहे का? मोठं काम हवं आहे, पण मोठ्या मेहनतीची तयारी आहे का? कधीकधी मनोकामना पूर्ण होण्याआधी मनुष्याला त्या मनोकामनेसाठी तयार व्हावं लागतं. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ. बाळा, जर तुझ्या मनात सध्या एखादी मनोकामना असेल तर ती इथे लिहिण्याची गरज नाही. तुझी इच्छा तुझ्या आणि स्वामींच्या मध्ये राहू दे. कमेंटमध्ये फक्त लिही श्री स्वामी समर्थ. हे इतरांना दाखवण्यासाठी नाही, स्वतःला आठवण करून देण्यासाठी आहे की मी माझी इच्छा श्रद्धेने आणि योग्य प्रयत्नांसह स्वामींच्या चरणी ठेवत आहे. प्रार्थना म्हणजे काय? बाळा, प्रार्थना म्हणजे फक्त मागणं नाही. प्रार्थना म्हणजे मनाला दिशा देणं. तू म्हणतोस, स्वामी मला हे द्या, पण त्यासोबत असंही म्हण, स्वामी, ते मिळवण्यासाठी योग्य प्रयत्न करण्याची शक्ती द्या. हे महत्त्वाचं आहे, कारण जर तू फक्त चमत्काराची वाट पाहत राहिलास तर तुझ्या हातातील संधी निघून जाऊ शकतात. स्वामींचं स्मरण कर आणि मग कृती कर. एक भक्त आणि त्याची मनोकामना. एक भक्त होता. त्याच्या मनात एक मोठी इच्छा होती. त्याला अनेक वेळा देवाला प्रार्थना केली. दिवस गेले, महिने गेले, पण त्याला हवं ते घडलं नाही. हळूहळू त्याचा विश्वास कमी होऊ लागला. एके दिवशी तो मंदिरात बसला आणि म्हणाला, स्वामी, मी किती दिवस वाट पाहू? मग त्याने डोळे बंद केले आणि पहिल्यांदा त्याने इच्छा मागण्याऐवजी एकच गोष्ट मागितली, मला योग्य ते ओळखण्याची बुद्धी द्या. त्या दिवसापासून त्याचा दृष्टिकोन बदलला. परिस्थिती लगेच बदलली नाही, पण तो बदलला. त्याने एक नवीन निर्णय घेतला. एक जुनी चूक सुधारली. एक चुकीची सवय सोडली. एक नवीन प्रयत्न सुरू केला. काही काळाने त्याला जाणवलं, मी ज्या उत्तराची वाट पाहत होतो त्याची सुरुवात माझ्या स्वतःच्या बदलापासून झाली होती. बाळा, यातच आजच्या संदेशाचा मोठा अर्थ आहे. तुला हवं ते नाही मिळालं तर? बाळा, हा प्रश्नही महत्त्वाचा आहे. जर तुझी मनोकामना तुझ्या अपेक्षेप्रमाणे पूर्ण झाली नाही तर तू स्वामींवरचा विश्वास सोडशील का?
नाही, कारण श्रद्धा म्हणजे माझ्या मनाप्रमाणे सगळं घडलं तरच मी विश्वास ठेवेन असं नाही. श्रद्धा म्हणजे मला सगळं समजत नाही, पण मी योग्य प्रयत्न करत राहीन. मी चुकीचं सोडेन, मी योग्य मार्ग शोधेन आणि जे स्वीकारावं लागेल ते स्वीकारण्याची शक्ती मागेल. ही भावना मनाला मोठं करते. मनोकामना आणि कर्म. बाळा, तुला इच्छा आहे, प्रार्थना आहे, पण त्यासोबत कर्मही हवं. जर तुला नोकरी हवी असेल तर अर्ज कर, कौशल्य वाढव, तयारी कर. जर व्यवसाय वाढवायचा असेल तर नियोजन कर. जर नातं सुधारायचं असेल तर संवाद साध. जर आर्थिक स्थिती सुधारायची असेल तर खर्च आणि उत्पन्नाचा विचार कर. जर मन शांत हवं असेल तर स्वतःला वेळ दे. प्रार्थना तुझ्या प्रयत्नांना दिशा देऊ शकते. प्रयत्न तुझ्या इच्छेला वास्तवाच्या दिशेने घेऊन जातात. आज रात्रीची साधी प्रार्थना. आज रात्री झोपण्याआधी मोठं काही करू नकोस. शांत जागा शोध, स्वामींचं स्मरण कर आणि हळू आवाजात म्हण, श्री स्वामी समर्थ 3 वेळा. मग तुझी मनोकामना मनात आण. तिच्यासाठी घाई करू नकोस आणि म्हण, स्वामी, माझ्या मनातली इच्छा तुम्हाला माहिती आहे. माझ्यासाठी जे योग्य आहे ते योग्य वेळी आणि योग्य मार्गाने घडू द्या. मला योग्य प्रयत्न करण्याची बुद्धी आणि शक्ती द्या. मग शांत बस. काही क्षण काही मागू नकोस, फक्त शांत राहा. मनोकामना सांगताना भीती का ठेवू नये? बाळा, काही लोकांना वाटतं, मी इच्छा सांगितली आणि ती पूर्ण झाली नाही तर मग काय? तुझी श्रद्धा एका परिणामावर अवलंबून असायला नको. मनोकामना सांग, पण मनावर ओझं ठेवू नकोस. कारण सतत कधी होईल, कधी होईल, कधी होईल असं विचारत राहिल्यास तर मनोकामनेपेक्षा चिंता मोठी होईल. म्हणून प्रार्थना कर, प्रयत्न कर आणि मग थोडं सोडून दे. सोडून दे म्हणजे प्रयत्न सोडणं नाही, हे लक्षात ठेव बाळा. समर्पण म्हणजे निष्क्रिय बसणं नाही. समर्पण म्हणजे तू तुझ्या हातातील काम करतोस, पण प्रत्येक परिणामावर नियंत्रण ठेवण्याचा हट्ट सोडतोस. तुझं काम प्रामाणिक प्रयत्न, योग्य निर्णय, संयम आणि सातत्य. बाकी प्रत्येक गोष्ट तुझ्या हातात नसते. हे समजलं की मनाचा मोठा भार कमी होतो. जेव्हा मन म्हणतं, माझीच इच्छा का अडकली? बाळा, तुला कधी वाटतं का इतरांचं सगळं सहज होतं, माझंच का अडतं? जर असं वाटत असेल तर एक गोष्ट लक्षात ठेव, तुला दुसऱ्याचं पूर्ण आयुष्य दिसत नाही. तुला फक्त त्याचा बाहेरचा भाग दिसतो. त्याची अडचण दिसत नाही, त्याची भीती दिसत नाही, त्याचे संघर्ष दिसत नाहीत. म्हणून तुलना करू नकोस. तुझा मार्ग तुझा आहे, तुझी वेळ तुझी आहे, तुझी शिकवण तुझी आहे. श्रावणातील शांतता. बाळा, श्रावणात वातावरणात एक वेगळाच भक्तिभाव जाणवतो. मंदिरातील घंटा, नामस्मरण, अभिषेक, भक्तीची गाणी आणि मनातलं स्वामींचं स्मरण. या सगळ्यात एक असा क्षण ठेव जिथे तू काहीही मागणार नाहीस. फक्त म्हण, स्वामी, तुम्ही माझ्यासोबत राहा. कधीकधी हीच सर्वात मोठी प्रार्थना असते, तुझ्या इच्छेमागची खरी भावना. बाळा, तुला पैसा हवाय, पण का? कदाचित घरच्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी. तुला नोकरी हवी आहे, पण का? कदाचित स्वतःला स्थिर करण्यासाठी. तुला एखादी व्यक्ती हवी आहे, पण का? कदाचित तुला प्रेम आणि सहवास हवाय. तुला यश हवंय, पण का? कदाचित तुला स्वतःला सिद्ध करायचं आहे. म्हणून इच्छेच्या मागची भावना शोध.
कदाचित तुला वस्तू नकोय, तुला त्या वस्तूमुळे मिळणारी भावना हवी आहे. हे समजलं की मनोकामना अधिक स्पष्ट होते. स्वतःला माफ कर. बाळा, कदाचित तुझ्या मनोकामनेच्या मार्गात तुझी एखादी जुनी चूक अडथळा बनली आहे. तू स्वतःला सतत दोष देतोयस. मी तेव्हा तसं का केलं? मी ती संधी का गमावली? मी त्या व्यक्तीवर विश्वासच का ठेवला? मी तेव्हा निर्णय का घेतला नाही? पण भूतकाळ बदलता येत नाही, त्यातून शिकता येतं. स्वतःला माफ कर आणि म्हण, मी माझ्या चुकांमधून शिकतोय, आता मी वेगळा निर्णय घेईन. ही सुद्धा एक प्रकारची साधना आहे. तुझ्या मनातली भीती स्वामींच्या चरणी ठेव. बाळा, फक्त मनोकामना स्वामींच्या चरणी ठेवू नकोस. तुझी भीतीही ठेव, तुझा रागही ठेव, तुझं दुःखही ठेव आणि तुझं अपयशही ठेव आणि म्हण, स्वामी, हे सगळं माझ्या मनात आहे. मी सगळं एकट्याने पेलू शकत नाही. मला योग्य मार्ग दाखवा. मन हलकं होतं. एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट, बाळा, तुझी मनोकामना पूर्ण होण्याचा मार्ग म्हणजे फक्त एखादा गूढ संकेत शोधणं नाही. कधीकधी संकेत अगदी साधा असतो. तुला एखादी संधी मिळते, एखादी व्यक्ती योग्य सल्ला देते, तुला एखादी नवीन कल्पना सुचते, तुला एखादी जुनी चूक दिसते, तुझ्या मनात अचानक धैर्य येतं, तू पुन्हा प्रयत्न करण्याचा निर्णय घेतोस. हे सगळं बदल तुझ्या प्रवासाचा भाग असू शकतात. म्हणून प्रत्येक गोष्टीला चमत्कार म्हणण्याऐवजी जागरूक राहा. पुढील काही दिवसांसाठी संकल्प. बाळा, आजपासून पुढील काही दिवस एक छोटा संकल्प कर. दररोज किमान काही मिनिटं स्वामींचं स्मरण, काही मिनिटं स्वतःशी संवाद आणि एक छोटा प्रामाणिक प्रयत्न. तुझी मनोकामना ज्या क्षेत्राशी संबंधित आहे त्या क्षेत्रात रोज एक पाऊल, इतकंच. जर नोकरी हवी असेल, एक अर्ज. जर व्यवसाय असेल, एक नवीन संपर्क. जर अभ्यास असेल, एक अतिरिक्त तास. जर नातं असेल, एक शांत संवाद. जर मनःशांती असेल, काही मिनिटं शांतता. दररोज एक पाऊल. आता त्या एका वाक्याची वेळ जवळ आली आहे. बाळा, आता तुला कळलंय, फक्त इच्छा मागायची नाही, तिच्यासोबत समर्पण हवं. फक्त प्रार्थना नाही, प्रयत्नही हवेत. फक्त परिणाम नाही, योग्य दिशा हवी. फक्त मला हेच द्या नाही, तर माझ्यासाठी जे योग्य आहे ते द्या. आता तू ते एक वाक्य मनापासून म्हणण्यासाठी तयार आहेस, पण त्याआधी तुझ्या मनातली इच्छा पुन्हा एकदा आठव. डोळे बंद कर, स्वामींचं स्मरण कर, घाई करू नकोस आणि मनात म्हण, श्री स्वामी समर्थ. ते एक वाक्य. बाळा, आता मनापासून म्हण, स्वामी, माझ्या मनातली इच्छा तुम्हाला माहिती आहे. माझ्यासाठी जे योग्य आहे ते योग्य वेळी आणि योग्य मार्गाने घडू द्या आणि त्या मार्गावर चालण्याची बुद्धी, शक्ती आणि संयम मला द्या. हेच ते वाक्य. पुन्हा एकदा हळूवार, मनापासून. स्वामी, माझ्या मनातली इच्छा तुम्हाला माहिती आहे. माझ्यासाठी जे योग्य आहे ते योग्य वेळी आणि योग्य मार्गाने घडू द्या आणि त्या मार्गावर चालण्याची बुद्धी, शक्ती आणि संयम मला द्या. आता काही क्षण शांत राहा. काही मागू नकोस, फक्त स्वामींचं स्मरण कर. श्री स्वामी समर्थ. इच्छा सोडून देण्याचा क्षण. बाळा, आता तुझी इच्छा मनात आहे, ती स्वामींच्या चरणी ठेव आणि स्वतःला सांग, मी माझ्या परीने प्रयत्न करेन, मी योग्य निर्णय घेईन, मी संयम ठेवेन आणि प्रत्येक गोष्ट माझ्या मनाप्रमाणेच झाली पाहिजे
हा हट्ट सोडेन. ही भावना मनाला मुक्त करते. कारण इच्छा असणं चुकीचं नाही, पण इच्छेने आपल्याला नियंत्रित करणं हे थांबवणं आवश्यक आहे. तुझ्यासाठी एक कथा. एक व्यक्ती रोज देवाकडे एकच मागणी करत होती, माझं आयुष्य बदलू दे. पण काहीच बदलत नव्हतं. एक दिवस त्याने स्वतःला विचारलं, मी बदलतोय का? त्याला जाणवलं तो फक्त परिस्थिती बदलण्याची वाट पाहत होता. त्याने त्या दिवसापासून 3 गोष्टी बदलल्या. पहिली, त्याने वेळ वाया घालवणं कमी केलं. दुसरी, त्याने एक नवीन कौशल्य शिकायला सुरुवात केली. तिसरी, त्याने रोज प्रार्थनेसोबत कृती करण्याचा संकल्प केला. काही महिन्यांनी त्याच्या आयुष्यात फरक दिसू लागला. त्याने मागे वळून पाहिलं आणि म्हणाला, कदाचित माझी प्रार्थना मला परिस्थितीपासून आधी माझ्यापर्यंत घेऊन आली. बाळा, हा संदेश लक्षात ठेव. मनोकामनेच्या मार्गातील 3 अडथळे. पहिला, भीती. दुसरा, अधीरता. तिसरा, स्वतःवरचा अविश्वास. भीती म्हणते तू करू शकत नाहीस. अधीरता म्हणते आत्ताच झालं पाहिजे. अविश्वास म्हणतो तुझ्यासाठी काहीच नाही आहे. पण श्रद्धा म्हणते एक पाऊल टाक. म्हणून बाळा, आज फक्त एक पाऊल. स्वामींच्या चरणी कृतज्ञता. आता फक्त मागू नकोस, धन्यवादही दे. म्हण, स्वामी, जे आहे त्यासाठी धन्यवाद. जे शिकवलं त्यासाठी धन्यवाद. जे लोक आयुष्यात आले त्यासाठी धन्यवाद. जे गेले त्यातून मिळालेल्या शिकवणीसाठीही धन्यवाद. माझ्या चुका दाखवल्याबद्दल धन्यवाद. मला पुन्हा प्रयत्न करण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद. कृतज्ञता मनाला समृद्ध करते. उद्यापासून काय करायचं? उद्यापासून तुझी मनोकामना ज्या दिशेने आहे त्या दिशेने एक कृती कर. मोठी नाही, लहान पण खरी. आणि रात्री म्हण, आज मी माझ्या मनोकामनेसाठी एक पाऊल टाकलं. ही भावना तुझ्यात सातत्य निर्माण करेल. जर इच्छा अजूनही पूर्ण झाली नाही तर बाळा, तरीही प्रार्थना सुरू ठेव. पण प्रार्थनेचा अर्थ बदल. मला हेच द्या याऐवजी मला योग्य ते ओळखता येऊ दे. मला योग्य निर्णय घेता येऊ दे. माझ्या मनाला शांतता मिळू दे. मला योग्य लोक ओळखता येऊ देत. मला चुकीच्या गोष्टी सोडता येऊ देत. आणि मी योग्य संधी आली तर ती ओळखू दे. बाळा, कदाचित आज तू हा संदेश ऐकताना एकटाच असशील. कदाचित खोलीत शांतता असेल. कदाचित तुझ्या डोळ्यात पाणी असेल. कदाचित तुझ्या मनात एकच इच्छा असेल, स्वामी, आता काहीतरी चांगलं घडू दे. मी तुला भविष्याची हमी देणार नाही, पण एवढं नक्की सांगू इच्छितो, तू आजपासून तुझ्या मनोकामनेकडे वेगळ्या नजरेने पाहू शकतोस. फक्त इच्छा म्हणून नाही, तर एका प्रवासासारखं, जिथे प्रार्थना आहे, प्रयत्न आहे, संयम आहे, शिकणं आहे आणि विश्वास आहे. बाळा, तुझ्या मनातली इच्छा कितीही मोठी असो, तुझं पुढचं पाऊल छोटं असू शकतं, पण ते पाऊल टाक. श्री स्वामी समर्थ. या क्षणी जो कोणी हा संदेश ऐकतोय त्याच्या मनातली इच्छा तुम्हाला माहिती आहे. त्याच्या मनातलं दुःख तुम्हाला माहिती आहे. त्याची भीती तुम्हाला माहिती आहे. त्याचे प्रयत्न तुम्हाला माहिती आहेत. त्याच्या मनातील प्रश्न तुम्हाला माहिती आहेत. त्याला माझ्या मनाप्रमाणे सगळं मिळावं अशीच प्रार्थना नाही, तर त्याच्यासाठी जे योग्य आहे ते ओळखण्याची बुद्धी मिळू देत. योग्य निर्णय घेण्याचं धैर्य मिळू देत. प्रयत्न करण्याची शक्ती मिळू देत. अपयश आलं तरी पुन्हा उठण्याची ताकद मिळू दे. उशीर झाला तरी संयम मिळू दे. चुकीचे लोक दूर गेले तरी मनात कटुता राहू नये. आणि योग्य मार्ग समोर आला तर तो ओळखण्याची दृष्टी मिळू देत. बाळा,
आता माझ्यासोबत मनात म्हण, मी माझी इच्छा स्वामींच्या चरणी ठेवतो. मी योग्य प्रयत्न करेन. मी घाई करणार नाही. मी चुकीच्या गोष्टींना धरून बसणार नाही. मी स्वतःवरचा विश्वास सोडणार नाही. आणि शेवटी, स्वामी, माझ्या मनातली इच्छा तुम्हाला माहिती आहे. माझ्यासाठी जे योग्य आहे ते योग्य वेळी आणि योग्य मार्गाने घडू द्या. आणि त्या मार्गावर चालण्याची बुद्धी, शक्ती आणि संयम मला द्या. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. बाळा, जर आजचा हा संदेश तुझ्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर कमेंटमध्ये फक्त लिही, श्री स्वामी समर्थ. माझा विश्वास अढळ आहे. आणि हा संदेश त्या व्यक्तीपर्यंत नक्की पोहोचव ज्याच्या मनात सध्या एखादी मोठी इच्छा आहे पण तो थकलाय. कदाचित तुझी एक कमेंट, कदाचित तुझं एक शेअर, कदाचित तुझं एक वाक्य त्याला पुन्हा प्रयत्न करण्याची आठवण करून देईल. आणि बाळा, आज रात्री तुझी मनोकामना पुन्हा स्वामींच्या चरणी ठेव. पण यावेळी घाईने नाही, भीतीने नाही, हट्टाने नाही, श्रद्धेने. आणि त्या श्रद्धेसोबत एक छोटं पाऊल नक्की टाक. कारण प्रार्थना मनाला शक्ती देते आणि योग्य कृती त्या शक्तीला दिशा देते. श्री स्वामी समर्थ. तुझ्या मनाला शांतता लाभो, तुझ्या प्रयत्नांना दिशा मिळो, तुझ्या आयुष्यातील अडथळ्यांतून शिकण्याची बुद्धी मिळो आणि तुझ्यासाठी योग्य असलेला मार्ग तुला स्पष्टपणे दिसू देत. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.